नर्वस वाटू राहिलं. आता लय दिवस झाला आपण लॉंग केलं नाही, तर आता बघू किती होतं काय माहीत. मला आपण गॅरंटीच नाही आता किती पळू शकतो आपण, तर बघू. तरी मागच्या 10 किलोमीटर गेलो, आता काय जाऊ शकतो. तर ते म्हणत नाही का, इंटेंट सही ठेवायचं, नियत साफ ठेवा आणि तुमचं कामामध्ये 100% लावा, रिझल्ट नक्की भेटतो. तर चला वरती अजून फक्त आपली 20 ते 30% एनर्जी संपली फक्त, बस. अजून जास्त तसं फक्त इथून खाली फक्त थोडासा मसल पेन होता ना आपल्याला, पहिले हिल पेन होत तो. गुड मॉर्निंग. तर आज आहे आपलं 365 दिवस चॅलेंजचा 134वा दिवस आहे. आज आपण थोडंसं बाहेर आलतो कारण की आज लॉंग आहे. लॉंग म्हणजे आज पहिल्या ठिकाणी आलो इकडं बघा, कारण इकडं लॉंग एकदम बेस्ट आहे रनिंग करायला, कारण की रस्त्याच्या बाजूला फुटपाथ आहे, मातीचा रोड आहे, रोड नाही डायरेक्ट. तर चला आता काय स्ट्रेचिंग कम्प्लीट, वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चला. कोणतं गाडी कटच डायरेक्ट ये ते नाही का, नाही असं दिसत. ओके सर, ओके दिसतंय. तरी का टाइम लावलेला आहे माझ्या हिशोबाने. एक टाइम लागेल, किलोमीटर लागेल, एवढा टाइम लागेल. ठीक सांग पडूच ना. लॅम्प मध्ये लॅम्प टाकायला गेलो मी. चला आज काय करणार, आपण लॉंग मारणार आहे, चॅलेंज करणार आहे. मागच्या वेळेस काय गेलं आपण 10 किलोमीटर गेलतो, तर आता यावेळेस बघू आता किती जातो काय माहिती. बघू आता, लय दिवस झाला आपण ट्राय नाही केलं लॉंग, यावेळेस चेक करू. काल आपण केलं ते चॅलेंज, कालचं चॅलेंज आपलं स्किपिंगमध्ये आपण हे केलं. हां अजून एक आहे, काल आपल्या मित्राचा मेसेज आला होता
सकाळ डाईटमध्ये घ्यायचं काय, तर आपण काय घेतलं होतं, पहिली गोष्ट हरभरे, मूग, उडीद, अजून मटकी. हे काय करायचं, रात्री भिजून ठेवायचं. बदाम हे भिजून ठेवायचं. सकाळी काय करायचं, त्याला फोडणी द्यायची. नाही तर तुम्ही असं खाल्लं तरी जमतं. फोडणी द्यायची थोडंसं चटणी मीठ टाकून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काकडी, अजून टमाटर, कांदा आणि बीट हे सगळं मिक्स करून बारीक बारीक तुकडे मिक्स करून टाकायचे त्याच्यात. तर मग याच्यात पूर्ण फ्राय करून मग खायचं. ही डाईट आहे आपली. आपण जे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली, एक दिवस तुम्हाला बनवून दाखवीन. हा फंडा आहे. तर चला आता वॉर्मअप झाला आपला, जायची तयारी करू आता आपण. अरे चल, तर चला आता थोडंसं आवरू आणि पॅकिंग करू, मग निघू आता. आता आपण काय करणार, इथून रनिंग स्टार्ट करू आपण. इथून नको, पुलाच्या स्टार्ट पॉईंटपासून इथून करण आहे बघा. तर चला बॅग बिग ठेवू आता, करण सेट करू आता. आवडलं का लोकेशन सेट केलं बघा. आता बॅग घाल. नर्वस वाटू राहिलं. आता लय दिवस झाला आपण लॉंग केलं नाही. तर आता बघू किती होतं काय माहीत. मला आपण गॅरंटीच नाही आता किती पळू शकतो आपण. तर बघू. तरी मागच्या 10 किलोमीटर गेलो, आता काय जाऊ शकतो. तर बघू, थोडं टेक्निकने जाऊ, बघू.
हां स्टॉप वर झाडी वरती दम नाही लागला. खाली काय आहे आपले पाय आहे ना, तळपायामध्ये थोडस रोडवर पडलं ना फटका बसवायला, नाही तर वरती अजून फक्त आपली 20 ते 30% एनर्जी संपली फक्त बस. अजून जास्त आहे फक्त इथून खाली फक्त थोडासा मसल पेन होता ना आपल्याला, पहिले हिल पेन होतो तो तो समजा थोडं स्टार्टिंग झालं. अजून आपण 10 किलोमीटर जाऊ शकतो, पण लपडा काय माहिती का, अजून गेलो तर एखाद्या स्क्रॅम्प आला तर आपलं पुढचं टार्गेट बनून जाईल. त्याच्यामुळे आपण काय केलं, नॉर्मलच हे केलं. आता एक थांबलो इथं, तर आजचा एंड इथं होता. इथून पुढे जाऊ शकतो, पण कसं आहे आपलं चॅलेंज कम्प्लीट नाही झालं. हा, आपलं एंडिंगला आपण एक हे करतो, चॅलेंज करतो. आता ज्या दिवशी आपलं 365 दिवस चॅलेंज कम्प्लीट होईल त्या दिवशी आपल्याला ह्याचा रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे. आणि आपलं काल परवापासूनच सांगितलं आपण आपलीच रेकॉर्ड ब्रेक करायचे, दुसरे सोडून दिले. आता तर आपलं पहिले 10 किलोमीटर रेकॉर्ड होतं. आज किती डिस्टन्स काढू आलं, कारण डिस्टन्स सिलेक्ट केलं ना तर कळलं आता नेमकी किती डिस्टन्स झालं आपलं. तर चला, कधी पण एक लक्षात ठेवा, कधी पण दुसऱ्याची कम्पिटिशन करायची नाही, आपल्यासोबत करायचं आणि स्वतः विश्वास ठेवायचा, तरच सगळं टार्गेट कम्प्लीट होतं. नाहीतर 10 किलोमीटरला 15 किलोमीटर वाटलं होतं सोडून द्या, पण माइंड आणि बॉडीला कॉर्डिनेशन होऊन नाही द्यायचं कधी. माइंड जर बॉडीला कनेक्ट झालं, माइंड दुसरीकडे करायचं, बॉडी दुसरीकडे ठेवायची, तर हे जर कनेक्ट झालं तर समजायचं लगे माइंड लगे सिग्नल देतं थांबून जा. त्याच्यामुळे लगे आपल्या याच्यामध्ये लगे थांबायची इच्छा होत जाते. त्यामुळं माइंड दुसरीकडे टर्न ओव्हर करायचं आणि आपण पायलट मोडवर टाकल्यावर करायचं. कारण की एक तुम्हाला सिक्रेट सांगतो, लफडा कसा आहे, जे तुम्हाला रॅन्डम गोष्ट आवडती त्याच्याविषयी विचार करायचा कधी पण रनिंगमध्ये. कारण की मन दुसरीकडे चाललं जातं आणि आपण कंटिन्यू पळत राहतो. या स्ट्रिक कोणी सांगत नाही सहसा, या बारीक बारीक गोष्टी आहे. आणि रनिंगच्या टायमाला कधी पण लोअर बॉडी यूज करायची, स्टेप टाकायच्या. जेव्हा स्टेप टाकल्या त्याच्यानंतर पाय थकले तर काय करायचं, अप्पर बॉडी स्टेप कमी करायचं आणि अप्पर बॉडीचा सपोर्ट घ्यायचा. म्हणजे आलटून पालटून असं करायचं. एकाच लेननी पळत राहिले तर दम लागेल तुम्हाला. तर चला, काढलं आपण 50 किलोमीटर झालं. आता रेकॉर्ड ब्रेक केला आपण. कसं वाटलं आजपर्यंत रेकॉर्ड
लास्ट टाइम मी कमीत कमी 30 किलोमीटर पळलो होतो. आज रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं. कारण की आपण स्टॅमिना कसा कळला माहिती आहे का, आपले 233-34 दिवस झाले ना, तो स्टॅमिना हे आता कळला बघा आपल्याला, हा फंडा असतो. त्याच्यामुळं मेहनत करत राहा, रिझल्ट नक्की भेटतो. आपल्याला वाटलं आपलं ग्राउंड बंद आहे, तुला म्हणलं होतं ना ग्राउंड बंद आहे, रनिंग करता येणार नाही, पण आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करत होतो, त्याच्यामुळे हे दिवस आले, रिझल्ट आता कळतो 233 दिवसाचा. तर चला, अजून तर लय मोठा सफर बाकी आहे. अजून आपले चॅलेंजमधला फक्त 1% पण झालं नाही, अजून लय मोठे चॅलेंज कंप्लीट करायचे आपल्याला. तर चला, आजच्यासाठी व्हिडिओमध्ये एवढं. आता काय करू, वॉर्मअप करू आणि स्ट्रेचिंग करू फुल. आता हा लिंक रोड आहे बघा, लिंक रोड एकदम सामसूम असतो. तर आता इथं काय करू, आपण स्ट्रेचिंग करू. इथं जागा आहे मस्त, ये करेन इकडं, ते जॅकेट पडलं बा. तर 50 किलोमीटर आज कंप्लीट झालं. काय वाटत नाही एवढं, फक्त खाली पाय थोडेसे गुडघे आणि थोडेसे तळपाय थोडेसे पेन करू राहिले, बाकी अप्पर बॉडी काहीच झालं नाही आपल्याला अजून. तर चला, फट्टा घ्या ना, फट्टा स्ट्रेचिंग करा. तर चला, या ठिकाणी आपण स्ट्रेचिंग करू आता फुल बॉडी. चल सगळं संध्याकाळी काही काम नसतं, 8 ते 5 आता मॅपवर चेक केलं, 41 किलोमीटर दाखवू काय. तर अजून कन्फर्म नाही झालं, अजून बघू. तर डिस्टन्स तर लय वाटू राहिलं आपल्याला, पण अजून ते 40 दाखवू राहिलं. तर 40 का, ते जण 40 दाखवू राहिलं. तर बघू आता 40 किलोमीटर. आता याच्या पुढं अजून गेलो असं 10 किलोमीटर, पण ठीक आहे. 40 किलोमीटर हा पण रेकॉर्ड आहे आपला, असं पण नाही. 50चं होतं टार्गेट, पण ते पाय दम धरला नाही आपला. टाच आहे ना हिलला थोडंसं हे झालं, नाही तर आपण पडलो असतो अजून. पण अजून जर पडलो असतो तर काही लफडं झाला असतं, आपलं पुढचं चॅलेंज थांबलं असतं. त्याच्यामुळे आपण रिस्क नाही घेतली. 40 किलोमीटर, पण ते पण आपलं टार्गेट ब्रेक करण्याचे, पण मन नाही भरलं एवढं. जेवढं सॅटिस्फाय वाटलं तेवढं झालं नाही. तर ठीक आहे, पुढच्याच अजून ट्राय करू. अजून आपल्या बीट तर 100 किलोमीटर करायचं आहे, त्याचं साधंसुद्धा नाही. चला, आता काय फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली, आता काय निघायची तयारी करू.
चल करा. चला आवरो आता निघायचं. मला लक्षातच नाही पाणी आणायचं. भरून ठेवली होती बरं मी. भरून ठेवली, स्किपिंग काढली आणि बॉटल टाकायचं ना तसं आलो डायरेक्ट. तर 2 किलोमीटर कमी फक्त बस. तर चला आपलं रिझल्ट आता कळलं आपल्याला. आपलं स्टॅमिना वाढू राहिला, काही प्रॉब्लेम नाही एवढा. हळूहळू. तर पहिले तर पूर्णच बंद झालं, थोडं पण पळता येत नव्हतं. आता इतकं 42 किलोमीटर आपण नॉनस्टॉप पळू राहिलो. तर याच्याहून कळतं आपला स्टॅमिना किती इन्क्रीज झाला चॅलेंजने. एवढी गोष्ट आहे, थोडं हळूहळू सुरुवात करा. सुरुवात कधी पण छोट्याने करा, पण छोट्याचा असर मोठा दिसतोच आज न उद्या. आज दिसलाच आपल्याला हा, कारण की आपली रनिंग बंद होती. आपले 10 ते 12 किलोमीटर पळण ते पण माहीत नव्हतं आपल्याला एवढं क्लिअर. आज एवढं 334 दिवस झाले, तर आपण 40 किलोमीटर पळलो आपण. हाच फरक आहे. तुम्ही छोटे छोटे टार्गेट करत राहिले ना, मोठं टार्गेट आपोआप भेटतं. त्याच्यामुळे डायरेक्ट मोठाचा विचार नाही करायचा तुम्ही. छोटं एक 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 गोष्ट आजचा दिवस परफेक्ट बनवायचा बघायचा. परफेक्ट बनवला तर बरोबर एंडिंगला आपण टॉपर असतो. त्या पुढचा विचार नाही करायचा, लोकांचा विचार नाही करायचा. आपण जे काम करतो ते 100% द्यायचं. ते म्हणत नाही, इंटेंट सही ठेवायचं, नियत साफ ठेवा. तुमचं कामामध्ये 100% लावा, रिझल्ट नक्की भेटतो. तर चला करंग गेला पाण्याची बॉटल आणायला. तीन आता इथे या टपरी गेला, इथं टपरी बघा. तर चला थोडंसं चक्कर आले म्हणून उभं राहिलं. आपण बॉटल आणली पी ना. पी फोड ना. निघलो आता आपण.